सांगोला जत रोडवर भीषण अपघात, 2 शेतकरी ठार। शेतात उडीद काढण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात तरुण शेतकरी जागीच ठार झाला, तर गंभीर जखमी झालेला तरुण शेतकऱ्याचा सांगोल्यात खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला। हा अपघात बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास सांगोला जत महामार्गावरील लोणविरे फाटा या ठिकाणी घडला। संजय नारायण बाबर, वय वर्ष 45, राहणार वाडेगाव, सांगोला तालुका, व धनाजी प्रकाश काशीद, वय वर्ष 31, राहणार मोरगाव, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली, अशी मृतांची नावे आहेत। याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा साळे यांनी पोलिसात खबर दिली आहे। याबाबत माहिती अशी की मूळचे माणेगाव, तालुका सांगोला व सध्या वाडेगाव येथील रहिवासी संजय नारायण बाबर यांची शेती माणेगाव येथे आहे। संजय बाबर व नातेवाईक धनाजी प्रकाश काशीद, राहणार मोरगाव, तालुका कवठेमंकाळ, असे दोघे जण मिळून वाडेगाव येथून दुपारी MH09 BN 0882 या दुचाकीवरून सांगोला कडलास मार्गे माणेगाव येथे शेतातील उडीद काढण्यासाठी निघाले होते। दुचाकी संजय बाबर चालवित होते, तर धनाजी काशीद हा त्यांच्या पाठीमागे बसला होता। दरम्यान त्यांची दुचाकी लोणविरे फाट्यानजीक आली असता दुपारी 1च्या सुमारास जतकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला। अपघातात धनाजी काशीद हा जागीच ठार झाला, तर संजय बाबर यांच्या डोक्यास व पायास गंभीर मार लागल्याने अपघातस्थळी ते पडले होते। अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल बजरंग बोराटे व पोलीस नाईक अंकुश नलवडे यांनी खाजगी रुग्णवाहिका पाठवून गंभीर जखमी संजय बाबर यास उपचाराकरता खाजगी रुग्णवाहिकेतून सांगोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। आता मला स्पष्ट दिसतंय, फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात, NABH नामांकन प्राप्त सेवा, नॅब आय हॉस्पिटल, स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित, सांगोले, वेळ सकाळी 11 ते 2 प्रत्येक रविवारी। संपर्क विश्वास सर, मोबाईल नंबर 9921770055।